जय गजानन. तुम्हा सर्वांचं माझ्या अंजलीज आर्ट या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे गणपती बाप्पांची खूप सुंदर अशी रांगोळी. मैत्रिणींनो, ही रांगोळी पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. ही रांगोळी शेवटपर्यंत पाहिल्यावर तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल अशी ही रांगोळी आहे. तुम्ही जर माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर किंवा अजूनही तुम्ही चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मैत्रिणींनो. बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर ऑल नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओचं सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि नोटिफिकेशन आल्यावर तुम्ही व्हिडिओ मिस करणार नाही. तो व्हिडिओ तुम्हाला वेळेवर बघायला मिळेल. तुम्हाला जर रांगोळी काढण्याची आवड असेल तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला भेट द्या. तुमच्या वेळेनुसार सर्व व्हिडिओज तुम्ही चेक करा. एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने सर्व रांगोळ्या काढून दाखवलेल्या आहेत. त्या सगळ्या रांगोळ्या तुम्हाला नक्कीच आवडतील. त्यासाठी नक्कीच तुम्ही सगळे व्हिडिओज बघा. तर मैत्रिणींनो, ही रांगोळी बनवताना मी अगदी साधे पण आकर्षक आणि सुंदर असे कलर वापरलेले आहेत, जे गणपती बाप्पांच्या सौंदर्याला आणखी उठाव देतात. गणपती बाप्पा म्हणजे विघ्नहर्ता, बुद्धी आणि यशाचे प्रतीक. मैत्रिणींनो, रांगोळीतील प्रत्येक रेषा आणि रंग हे श्रद्धा आणि भक्तीने काढलेले आहेत. ही रांगोळी खास गणपती बाप्पांच्या सणासाठी, उत्सवासाठी बनवलेली असून घरात सकारात्मक ऊर्जा आणि आनंद आणते. तर सर्वात आधी आपण गणपती बाप्पांचे आसन किंवा चौरंग ज्याला आपण म्हणतो ते आपण इथे 3 कलरचा वापर करून काढून घेतलेले आहे आणि त्यावर गणपती बाप्पाची मूर्ती आपण काढत आहोत. इथे ही रांगोळी काढण्यासाठी मी हिरवा, पिवळा, गुलाबी, लाल, केशरी, निळा, डार्क निळा, पांढरा अशा विविध रंगांचा वापर केलेला आहे. इथे आपण गणपती बाप्पांचा फेटा काढून घेऊया. त्यासाठी लाल रंगाचा वापर मी केलेला आहे आणि त्याचबरोबर इथे
आपण गणपती बाप्पांना छोटासा लाल कलरचा टिळा लावून घेतोय. मैत्रिणींनो, तुम्हाला माहितीच आहे की गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय देवता आहे. गणपती बाप्पांचे मोठे डोके हे ज्ञानाचे प्रतीक आहे. मोठे कान हे ऐकण्याच्या क्षमतेचे आणि लांब सोंड हे लवचिकतेचे प्रतीक मानले जाते. आता आपण गणपती बाप्पांचे वाहन जे आहे ते उंदीर मामा इथे काढून घेतले आहे. मैत्रिणींनो, अतिशय सोप्या अशा पद्धतीने मी ही रांगोळी इथे तुम्हाला काढून दाखवत आहे. ही रांगोळी तुम्ही तुमच्या घरी नक्कीच ट्राय करा. आपण इथे बॅकग्राऊंडमध्ये डार्क ब्लू कलरचं बॅकग्राऊंड घेतो आहे आणि मध्ये आपण लाईट ब्लू कलर हा वापरलेला आहे आणि या दोन्ही कलर्स मिळून आपण मध्ये शेडिंग करतो आहे. मैत्रिणींनो, कुठलीही पूजा असो किंवा शुभ कार्य असो किंवा कुठलंही मंगल कार्य असो, या सगळ्यांमध्ये कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पांच्या पूजेपासूनच होते. मैत्रिणींनो, आता आपण इथे गणपती बाप्पांचं उपरणं किंवा वस्त्र ज्याला म्हणतात ते आपण इथे काढून घेतो आहे. त्यासाठी मी इथे डार्क गुलाबी कलरचा वापर केलेला आहे. हे अशा प्रकारे आपण दोन्ही साईडनी असं गणपती बाप्पांचं उपरणं काढून घेतो आहे. ह्या उपरण्याच्या काठाला आपण पोपटी कलरचे एकदम बारीक असे थेंब किंवा डॉट्स इथे आपण देऊन घेत आहोत. त्यामुळे ते उठून दिसेल आणि मगाशी जो आपण फेटा काढला होता त्या फेट्याला आपण आता पिवळ्या कलरनी तुरा काढून घेतो आहे. तुम्हाला तर माहितीच आहे ना मैत्रिणींनो, की गणपती बाप्पांना जास्वंदीचे फूल हे अतिशय प्रिय असे मानले जाते. त्यामुळे आपण आता इथे लाल कलरचा वापर करून इथे जास्वंदीच्या फुलाच्या पाकळ्या काढतो आहे आणि हे फूल अशा प्रकारे आपण इथे काढत आहोत. त्यामध्ये त्या पाकळ्यांमध्ये अशा बारीकशा रेषा काढून घेत आहोत.
रेषा काढून झाल्यावर फुलाच्या मध्यभागी थोडासा आपण लाईट पिंक कलर हा टाकून घेतला आहे आणि फुलाच्या मधोमध अशा प्रकारे आपण जास्वंदीचे फूल हे इथे काढून घेतलेले आहे आणि आता आपण पिवळ्या रंगाच्या साहाय्याने इथे रांगोळीच्या बॉर्डरला मोठे मोठे थेंब टाकून घेत आहोत. हे बघा, अशा प्रकारे हे थेंब टाकून घ्यायचे आहेत. थेंब थोडेसे मोठेच टाकायचे आहेत आणि आता हे जे थेंब आपण टाकलेले आहेत या थेंबांना झाकणाच्या साहाय्याने थोडंसं प्रेस करून त्याला गोल आकार देऊया. गोल आकार दिल्यावर आपण त्याला ब्रशच्या साहाय्याने गोपद्माचा आकार काढूयात. हे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी हे सगळे आकार काढून घेत आहे. आणि आता आपण ह्या दोन गोपद्माच्या मध्ये एक हिरव्या कलरचा वापर करून एक एक डॉट किंवा थेंब आपण इथे टाकून घेत आहोत. अशा प्रकारे सगळे थेंब टाकून झाल्यानंतर आपण इथे तोरण असं दाखवतो आहे. त्याकरिता आपल्याला पांढऱ्या कलरने छोटे छोटे असे उतरत्या क्रमाने थेंब काढून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने हे थेंब जे आहेत ते काढून घ्यायचे आणि सगळ्यात खाली डार्क गुलाबी कलरचा वापर केला आहे मी. त्या कलरने प्रत्येक माळीला एक एक थेंब कलरचा टाकायचा आहे आणि त्याला काडीच्या साहाय्याने असा पाकळीसारखा आकार इथे द्यायचा आहे. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला खालून थेंबांची बॉर्डर तयार करायची आहे. त्याकरिता असे एका लाईनमध्ये आपण पांढऱ्या कलरने थेंब टाकून घेत आहोत. बघा, तुम्ही बघू शकता कसे एकसारखे असे हे थेंब आपल्याला टाकायचे आहेत.
हे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपली ही छान आणि सुंदर अशी गणपती बाप्पांची रांगोळी इथे आपण काढलेली आहे. ही रांगोळी तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवीन नवीन सुंदर, आकर्षक, साध्या सोप्या रांगोळ्यांसाठी माझ्या चॅनलला भेट द्या. तुम्हाला ही रांगोळी आवडली असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा लिहायला विसरू नका.